आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। महायुतीचा भाग असतानाच त्यांनी काँग्रेसमधील आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देत, माझ्या शरीरात आजही काँग्रेसचे रक्त आहे, कारण माझा जन्मच काँग्रेसमध्ये झाला आहे। माझ्या रक्तात आजही थोडीफार काँग्रेस आहे, असे विधान केले। यावेळी बोलताना रघुवंशी यांनी भाजपलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला। देशात भाजपची लाट असतानाही धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता, अशी आठवण करून देत त्यांनी स्थानिक राजकारणातील वास्तव अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोलताना त्यांनी शिवसेना ही अतिक्रमण करणारी पार्टी आहे, असं म्हणत मुंबईतील शिवसेनेच्या शाखांचे उदाहरण दिले। त्यांच्या या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महायुतीतील संबंधांबाबत भाष्य करताना रघुवंशी म्हणाले, मोठ्या भावाला म्हणजेच भाजपला जास्त मस्ती आली तर छोटा भाऊ गप्प बसणार नाही। त्यांच्या या वक्तव्याकडे आगामी काळात जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजीचा सूचक इशारा म्हणून पाहिले जात आहे। रघुवंशी यांच्या या विधानांमुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज़ 24। आता हा कांग्रेसकडनं उभा होता। देखो मैं झूठ नहीं बोलता, पर मेरे बदन में आज भी थोड़ा बहुत कांग्रेस का खून है, क्योंकि मैं पैदा ही कांग्रेस में हुआ था। मैं ये कांग्रेस से लड़ रहा था, मेरे को भी इसकी दया आई, मैंने फोन करा तो इसने अमरीश भाई को मेरा फोन सुना दिया। मुझे कभी कभी मदद भी नहीं करना, नेकी कर दरिया में डूब, ऐसा हिसाब हो जाता मेरे। तो लोग बोलते ना कि नेकी कर मुफ्त का खाना छोड़ दे, नहीं होता भला तो बुरा करना छोड़ दे। ऐसा तूने मेरी लटका दी थी बाबा, ऐसा मत करा क्या। आज और तू शिवसेना में प्रवेश कर रहा ना, तेरे को दुपट्टा डालने के पहले गोली कर लेना पड़ेगी यार। कारण भविष्यामध्ये हे असं नाही, आपण तर जे बोलतो माझ्या रक्तात नाही कोणाच्या मागे बोलणं। जे असेल ते तोंडावर बोलायचं, काय परिणामांना चिंता करायची नाही। आपण जोपर्यंत आपला मन स्वच्छ आहे, आपल्या मनामध्ये पाप नाही, आपण एकदम प्रामाणिकपणे सर्वांच्यासाठी, त्यांच्यासाठी बी केलंय, आता शिवसेनेसाठी बी करू, ही जबाबदारीच मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। भविष्यामध्ये तुमची सेवा करत राहील, जेव्हा बोलवाल तेव्हा येत राहील, हे तुम्हाला अभिवचन देतो। आज जे जे प्रवेश करतील त्या सगळ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो, आणि शिवसेनाच खऱ्या अर्थानं तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आहे। बाकी तो वो सब बड़े लोगों की पार्टी आहे। आपले आपले या आणि वेलदोडे घ्या, असं आहे। यहाँ सब फटेल फुटेल ही मिलेंगे तुमको, और लगान की टीम है अपनी, वो लगान की टीम एकदम ईमानदारी से खेलेंगी, ऐसी उम्मीद रखता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।